किरीट सोमयाला तर तुम्ही आता काय काम ठेवलं नाही, अर्धे सगळे नेले तिकडे, ते आपले घेऊन फिरतायत सगळीकडे. अरे त्याला माझ्या बरोबर पाठवा, मी असे 2000 लोक शोधून देतो एका दिवसात. पण याच्यातली सत्यता तुमच्या समोर आणणं माझ्यासारखीचं काम आहे आणि मी ते सांगते, ही 50 वर्षात केलेली घाण आहे, 2-3 वर्षात साफ होणार नाही. बँड्रापासून अंधेरीपर्यंत तुम्ही माझ्या बरोबर चला, मी तुम्हाला 2 दिवसात 2000 लोक शोधून देतो. प्रवीण दरेकरला काय माहित नाही आपल्या भागात कुठे आहेत ते? मुंबई जे राहणाऱ्या लोकांना माहित नाही कुठे राहतात ते. भाजप माहीमच्या माझ्या सहकारी अक्षता तेंडुलकर असतील, साखरकर असतील, यांनी जाब विचारायचा प्रयत्न केला आणि काय झालं, त्यांच्यावरच आज केसेस झाल्या. आज तुमचेच लोक आरोप करतायत की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला दम देतात तुमचं सरकार. अतिशय महत्वाची अशी ही लक्षवेधी लावलेली आहे. प्रवीण भाऊंनी खूप चांगलं सांगितलं, शिंदे साहेबांनी चांगले इनपुट्स दिले. पण याच्यातली सत्यता तुमच्या समोर आणणं माझ्यासारखीचं काम आहे आणि मी ते सांगते, ही 50 वर्षात केलेली घाण आहे, 2-3 वर्षात साफ होणार नाही. पण त्याच्याच बरोबरीने मुंबईचा पाया असणारे कोळी असतील, आगरी असतील, भंडारी असतील, जे इथले समाज आहेत, त्यांच्या उपजीविकेचं संरक्षण करणं, त्यांचं रक्षण करणं, हे सुद्धा महापौरांचं काम आहे. मी या निमित्ताने मुंबईच्या महापौरांचं अभिनंदन सुद्धा करेन. मला या ठिकाणी म्हणायचंय, सभापती महोदय, दादर सारख्या मराठी बहुल, हिंदू बहुल या विभागामध्ये कोविड नंतर 2020च्या आसपास अचानक 70% मुस्लिम फेरीवाल्यांची, बांगलादेशी मुस्लिम फेरीवाल्यांची संख्या वाढली. त्यामध्ये BMC, पोलीस, स्थानिक काही नेते आणि स्थानिक गुंड यांना हाताशी धरून मराठी फेरीवाल्यांना हद्दपार करायचा कार्यक्रम झाला. मोठ्या प्रमाणात हप्ते वसुली केली जाते, मराठी फेरीवाल्यांना संरक्षण दिलं जात नाही. मिलिंदजी, दादरमध्ये 0 नंबर, हा 0 नंबर काय आहे ते आपल्याला BMC वाले आणि पोलीसवाले, स्थानिक प्रशासन चांगलं सांगेल. हे 0 नंबर जो आहे, हे करणारा जमालुद्दीन आणि त्याचा भाऊ शमशुद्दीन हे रोहिंग्यासाठी फंड रेज करत होते, सभापती महोदय. आणि त्यावेळेला भाजप माहीमच्या माझ्या सहकारी अक्षता तेंडुलकर असतील, साखरकर असतील, यांनी जाब विचारायचा प्रयत्न केला आणि काय झालं, त्यांच्यावरच आज केसेस झाल्यात. दर महिन्याला कुर्ला कोर्टातून त्यांना त्या ठिकाणी तारीख मिळते आणि तिथं जावं लागतं. ही आज वस्तुस्थिती आहे, मला त्या ठिकाणी दिसतील. आणि सगळ्यात महत्वाचा विषय ज्याच्याबद्दल कोणी उल्लेख केला, अनेक फेरीवाल्यांची आधार कार्ड जर तुम्ही बघितली, सभापती महोदय, जन्मतारीख काय आहे? 1 जानेवारी. 1 जानेवारी सगळ्यांची जन्मतारीख आहे. आणि पोलिसांना विचारलं की ते म्हणतात त्यांच्याकडे आधार आहे. मालदा आणि मुर्शिदाबाद इथून येऊन मोठ्या प्रमाणात, सभापती महोदय, कागदपत्र तयार केली जात आहेत आणि अशी स्थानिकांची त्या ठिकाणी तक्रार आहे. आज जेम्स अँड ज्वेलरीमध्ये ते लोक आहेत, आज फुलांचं मुंबईमध्ये डेकोरेशन चालते त्याच्यामध्ये ते लोक आहेत, मच्छी ते लोक विकतायत, आज फेरीवाले ते लोक आहेत. हे काय पोलिसांना माहित नाही? हे महानगरपालिकेला माहित नाही? हा राज्य कोणाचं पण असू देत, या यंत्रणा तर त्याच आहेत ना. आज मी आहे राज्यावरती, उद्या तुम्ही आहात, पण यंत्रणा तर त्याच आहेत ना. यात यंत्रणांना काय माहित नाही का हे कोण आहेत ते? आणि म्हणून आज तुमचेच लोक आरोप करतायत की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला दम देतात तुमचं सरकार, आणि दम तुम्ही खाताय आणि सभागृहात येऊन सांगताय की आम्ही दम खातोय म्हणून. हे फार गंभीर आहे. हा जो विषय, राष्ट्रीय सुरक्षिततेचा विषय, 2-5 बांगलादेशी इथे राहिले, मोठा विषय नाही आहे, पण त्याच्यात 2-4 अतिरेकी आले बांगलादेशातनं आणि देशात जर घातपात घडवून गेले तर फार मोठा विषय आहे. नीट समजून घ्या या विषयाचं गांभीर्य. हे राजकारण म्हणून या विषयाकडे बघू नका. हा विषय देशाचा, राष्ट्रीय सुरक्षिततेचा विषय, आपल्या आणि बांगलादेशचे संबंध जे काही ताणलेत त्या दृष्टिकोनातून या विषयाकडे बघितलं पाहिजे. आज किरीट सोमयाला तर तुम्ही आता काय काम ठेवलं नाही, अर्धे सगळे नेले तिकडे, ते आपले घेऊन फिरतायत सगळीकडे. अरे त्याला माझ्या बरोबर पाठवा, मी असे 2000 लोक शोधून देतो एका दिवसात. असेच देतो. बँड्रापासून अंधेरीपर्यंत तुम्ही माझ्या बरोबर चला, मी तुम्हाला 2 दिवसात 2000 लोक शोधून देतो. प्रवीण दरेकरला काय माहित नाही आपल्या भागात कुठे आहेत ते? मुंबई जे राहणाऱ्या लोकांना माहित नाही कुठे राहतात ते? हे सगळ्यांना माहिती आहे, पण ह्याला राजकीय विषय करू नका.